भैया धन्यवाद सर. माननीय मंत्री महोदयांना मी अशी विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी आपलं मार्गदर्शन द्यावं आणि या कार्यक्रमाला शुभेच्छा द्यावी. नवीन चाललेले CEO फर्नांडिस, सर्व डॉक्टरगण, नर्सेस, स्टाफ, माझे सहकारी मित्र प्रदीप जयस्वालजी, विकासजी जैन, मी पहिल्यांदा अशा एक नवीन प्रोजेक्टचं उद्घाटन करायला आलेलं आहे. आणि मी काल मला गौरीने फोन केला होता आणि त्याला दाबडी सांगितलं तुमचा टाईम जमणार नाही, 1 वाजता आपण करू. आल्यानंतर डॉक्टर फर्नांडिसने जी काही माहिती दिली, एकदा आपण असं असतं की इतर हॉस्पिटलला गेलो तर आपण हॉस्पिटलच्या गोष्टी करत असतो, आमच्या यात्रेला गेलो तर आमच्या यात्रेच्या गोष्टी करत असतो आणि त्यावेळेला वेगवेगळ्या कल्पना आपल्या डोक्यात असतात. आम्ही तर राजकीय क्षेत्रातील मंडळी, आम्हाला या सगळ्या गोष्टीचा अनुभव, प्रदीर्घ अनुभव आमच्या पाठीशी. डॉक्टरांना विचारलं की तुमचा अनुभव काय, तुम्ही इतके ऑपरेशन्स केले, इतके सक्सेस झालेले, माझा रेशो असा आहे. परंतु आमचा रेशो तर अनलिमिट रेशो असतो. हॉस्पिटलमध्ये आम्ही गेलो नाही तर आम्हीच आजारी पडल्यासारखं आम्हाला वाटतं. पेशंटला जरी पाहायला जायचं असलं तरी आम्हाला तो एक वेगळा अनुभव आमच्या शेअर आम्हाला तो येत असतो. परंतु सगळ्यात विचित्र अनुभव जो आहे मी आजपर्यंत पाहिलेला नाही. एखादा पेशंट येतो, ऍडमिट होतो, तो ICU मध्ये असतो, त्याचे नातेवाईक बाहेर असतात, एखाद्याची क्रिटिकल परिस्थिती असते, परंतु आतमध्ये असलेला स्टाफ, डॉक्टर्स असतील, नर्स असतील, वॉर्डबॉय असतील, त्याचे नातेवाईक हे फक्त पेशंट कसा आहे किंवा डॉक्टरने त्याच्यावर ट्रीटमेंट करतायत का, माझ्या पेशंटला डॉक्टर भेटतायत का, या सगळ्या गोष्टीकडे त्याचं लक्ष असतं. तो याचना करत असतो की माझ्या पेशंटकडे. हालांकी डॉक्टरला माहिती असते की पहिला डोस याचा दिलेला, दुसरा डोस असा द्यायचा, याची आता आजच्या स्टेजला हा या परिस्थितीत आहे, त्याच्या डोस उभा राहून सुद्धा काही होणार नाही, तर आपल्याला पर्टिक्युलर टाइमला त्याला तो दुसरा डोस देणं किंवा दुसरं ट्रीटमेंट करणं हे गरजेचं आहे. परंतु पेशंटचे नातेवाईक हे कधी ते ऐकायच्या मनस्थितीत नसतात. त्याला वाटतं की डॉक्टरने तिथंच उभं राहिलं पाहिजे, माझा पेशंट वाचला पाहिजे, बाकी पेशंटचं मला माहिती नाही, पण माझ्या पेशंटकडे डॉक्टरचे लक्षच नाही. मग अशा वेळेला तो आमच्या साथीला फोन केला, साहेब मी आता गेले 8 तासापासून आमचा पेशंट आतमध्ये ICU मध्ये आहे, डॉक्टर त्याच्याकडे लक्ष देत नाही. आमच्या पेशंटचं आता काय आम्हाला माहित नाही काय चाललंय आतमध्ये, परंतु आमच्या पेशंटकडे कोणी लक्ष देत नाही. तुला सांगितलं आम्हाला डॉक्टरशी बोलायचं तर आम्हाला बोलू सुद्धा देत नाही. आता तो त्यांचा दोष नसतोच, आपल्या स्टाफचाही दोष नसतो, सांगण्याचाही दोष नसतो. मी अनेक ठिकाणी पाहिले की नवीन हॉस्पिटलमध्ये, आपण कोणत्याही हॉस्पिटलमध्ये जातो, काउंटरवर बसलेल्या त्या मुलीला किंवा मुलाला जर विचारलं की आम्हाला डॉक्टरचा नंबर देतात तर म्हणजे आम्हाला अलाउड नाही, आम्ही देऊ शकत नाही, डॉक्टरने आम्हाला मना केलेला आहे. मला ते नंतर आजपर्यंत उलगडलं की कसं काय, कशासाठी. ज्यांची आपण सेवा करतो किंवा जे रुग्ण आपल्याकडे येतो त्याच्याशी बोलायचं सुद्धा आपण का टाळतो हे मला आतापर्यंत कळलेलं पुढे. मग तुम्ही जर पाहिलं तर प्रत्येक हॉस्पिटलमध्ये 25% भांडणं हे डॉक्टरशी न बोलल्यामुळे होतात. मी तुम्हाला सांगतो की डॉक्टर याचा अर्थ असा आहे की डॉक्टर हा बाकी ट्रीटमेंट करणं हा भाग वेगळा आहे, परंतु इनिशियल स्टेजवर प्रायमरी स्टेज ज्याला म्हणतो
त्यावेळेला डॉक्टरशी बोललं की डॉक्टर हा ज्याला आपण म्हणतो पेन किलर सारखं काम करतो. पेन किलरची गोळी जी असते ती कोणत्याही रोगावर चालत नाही, पण आपण ती देत असतो. मी तुम्हाला समग्र डॉक्टर साहेबांना, सगळ्या डॉक्टरांना किंवा सगळ्या स्टाफला एकच विनंती करतो, हॉस्पिटल जे आहे हे सिरियस मोडमध्ये असलेलं असावं. हॉस्पिटलमध्ये गेलं तर त्यांना त्या स्टाफचं बसलेल्या काउंटरवरचं त्याचा चेहरा होता राहील किंवा नर्वस. आतमध्ये गेलो ते चिठ्ठीवर आतमध्ये गेल्यानंतर त्या नर्सचा चेहरा तसाच, डॉक्टरला भेटलो डॉक्टरचा चेहरा तसाच. आणि तुमच्या चेहऱ्यावर पहिल्या लोक सर्वात प्रथम लक्षात ठेवा, कॉन्फिडन्स याला म्हणतात. एंट्री करताच असलेल्या गेटवरचा वॉचमॅन असेल की आतमध्ये तो रिसेप्शन वर बसला असा त्याने स्माईल करून जर पेशंटला वेलकम केलं ना, अर्धा तास तिथंच येतं बघावं. परंतु आम्ही काहीतरी विशेष करतोय, आम्ही काहीतरी विशेष आहोत किंवा आम्हाला तुमच्याकडे पाहायला लक्ष नाही, हे जे काही आपलं असतं समोरचं पाहण्याचा दृष्टिकोन, त्यावेळेला पेशंटच्या मनामध्ये धाकधूक वाढते. हे तुम्हाला माहीत नसेल पण आम्ही अनुभवलेलं आहे. पेशंटने आपल्याकडे पाहिलेले म्हणजे असं अर्थ आपलं पेशंट जास्त सिरियस आहे असं आम्ही समजायला लागतो. कृपया स्माईल चेहऱ्यावर करा. तुमच्या स्माईलमुळे पेशंट अर्धा बरा होतो हे तुम्हाला जरी माहीत नसेल तरी आमचा तो अनुभव आहे. पूर्वी कधी काळी आम्ही जेव्हा मोठाले डॉक्टर नसायचे, छोटं डॉक्टरचं छोटे हॉस्पिटल ओपीडी टाईप असं हॉस्पिटल असायचं, म्हणजे शॉपच असायचं. गेलं का तर नस पकडली का थोडं असं असं केलं, 3 गोळ्या दिल्या, एक सकाळी घे, दुपारी घे, संध्याकाळी घे. आपण म्हणतो डॉक्टरने गोळ्या दिल्यात ना, आता आपण बरोबर आलो. काय आहे त्याच्यातलं कंटेंट आम्हाला माहीत नसतं. पण माझ्या घरातला डॉक्टर किंवा माझ्याशी कनेक्ट असलेला डॉक्टर जेव्हा हसून बोलता है कुछ नहीं होगा, चल जाओ आराम करो, थोड़ा पसीना आएगा, आधे घंटे के बाद पूरा सब गीला हो जाएगा, पोछ लेना, आप शाम तक अच्छे हो जाएंगे. हे मी यासाठी सांगतो की हॉस्पिटलमध्ये आज ही जी नवीन फॅसिलिटी तुम्ही देताय हा त्याचाच एक भाग आहे. आता कोणत्याही पेशंटला तुमच्याशी बोलायला मोकळीक मिळालेली हा फार महत्वाचा गुण आहे. पेशंट आता डॉक्टरशी बोलू शकतो याचा परिणाम तुम्हाला आता ताबडतोब कळणार नाही. काही वेळेला तुम्हाला असं वाटेल हा काय त्रासदायक प्रकार या फर्नांडिसने सुरू केलेला आहे, आता आम्हाला ह्या पण ड्युट्या द्याव्या लागतील काय, असं जरी वाटत असलं तर त्याचा आनंद तुम्हाला नंतर मिळेल. म्हणून तुम्ही आजच्या घडीला त्याला इझी घेऊ नका. ते फ्युचरमध्ये तुम्ही इतर लोकांशी कनेक्ट होणारा एक दुवा होणारा. आपण अनेक डॉक्टर पाहतो